नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आणि आजचा विषय खूप मुलींना, महिलांना इतका युजफुल असणार आहे, कारण की हा प्रश्न प्रत्येकाला पडतो आणि प्रत्येकाला हा प्रॉब्लेम असतो. पण या बाबतीत आपण तितकं लक्ष देत नाही किंवा असू दे ना, काय होतं असं आपला पूर्ण एक समज झालेला असतो. परंतु असं काही नसतं. या गोष्टी तितक्याच मॅटर करतात आणि यानंतर ना तुम्ही केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की या खरंच खूप मॅटर करतात. तर आता या काय करायच्या, एक्झॅक्टली काय आहे ते म्हणजे आपल्या स्किनवरती आपण वॅक्स करतो, आपण थ्रेडिंग करतो, आपण कोणत्याही अशा गोष्टी ज्या डायरेक्ट दिसतात त्या आपण करतो. म्हणजे वॅक्सिंग झालं, आयब्रो करणं झालं, या प्रत्येक गोष्टी आपण करतो. पण तो आपल्या चेहऱ्यावरती जे केस असतात, ज्याला लव म्हणतात, त्याला काढत नाही. खूप लोक काढत नाही, ज्यांना आता माहिती झालं ते काढतात. पण खूप महिलांना असं आहे, स्पेशली ज्या घरी राहतात किंवा ज्यांना जास्त लक्ष देत नाही, त्यांना माहीत नाही की ह्या गोष्टीसुद्धा काढल्या जातात आणि त्या कशा काढायच्या, कोणती गोष्ट खूप युजफुल आहे हे मी तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहता. याच्यामध्ये ना खूप वर्षापासूनच्या याच्यामध्ये मी बऱ्याच गोष्टी यामध्ये ट्राय केलेल्या. रेझर झालं किंवा इलेक्ट्रिक रेझर झालं किंवा वॅक्स येतो, फेस वॅक्स. त्याच्यानंतर ना या दोन गोष्टी अशा आहेत ज्या मला युजफुल वाटलेल्या. ते म्हणजे एक तर हे जे आता मी रिसेंटली याचा शॉर्टसुद्धा मी टाकलेला आहे, इलेक्ट्रिक रेझर आहे. आणि त्याच्यानंतर कार्मसीचं कोणत्याही प्रकारचं एक फेस रेझर येतं. ह्या दोन्ही गोष्टीमध्ये मला बाकी जे आपण मेथड आहे त्याच्यापेक्षा या दोन गोष्टी खूप सुटेबल वाटल्या, खूप छान वाटल्या. परंतु या दोघांमध्ये सुद्धा आपण काय यूज करायचं हे आता आपण अगदी थोडक्यात ना फरक जाणून घेऊया. दोन्ही छान काम करतात, दोन्हीमध्ये काही त्रास होत नाही. हा ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल याच्यामध्ये कट होण्याचा त्रास आहे, होऊ शकतो, पण इथं प्रॉपर वे तुम्ही 2-3 वेळा केलं ना, तुम्हाला ते यूज टू झालं तर काहीही होणार नाही तुम्हाला. याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की काढल्यानंतर ना, ठीक आहे, एकदम मुळासकट हे काढत नाही. दुसरी गोष्ट, यांनी काढल्यानंतर आपल्या स्किनची डेड स्किनसुद्धा निघते. तुम्ही स्पेशली जेव्हा हे यूज करताना तुमच्या लक्षात येईल, काढल्यानंतर स्किन खूप सॉफ्ट होते, कोणतेही प्रोडक्ट खूप छान लागतं, मेकअप खूप छान होतो. त्यामुळे जर मला सजेस्ट करायचं असेल तर मी कार्मसीला म्हणजे कोणत्याही कंपनीच्या रेझरला जास्त प्राधान्य देईल ॲज कम्पेअर टू इलेक्ट्रिक रेझर. परंतु जर तुम्ही आयब्रो करण्यामध्ये खूप नाही चांगले असाल किंवा तुम्हाला येत नसेल तर त्याच्यासाठी हे बेस्ट आहे. तेव्हा तुम्ही हे यूज करू शकता. हे स्पेशली आयब्रोचीच निडल आहे. अगदी या शेपने तुम्ही छान करू शकता. परंतु पुन्हा मी तुम्हाला एक सांगेन की याने केल्यानंतर थोडंसं लवकर ग्रोथ होते आणि त्याच्यापेक्षा मुळासकट जात नाही, डेड स्किन रिमूव्ह होणार नाही, फक्त केस जाईल. परंतु याने खूप छानरित्या होतं. आणि अशाच प्रकारे ना रेझरमध्ये सुद्धा आयब्रोची रेझरसुद्धा येतं, ही जी या आकाराची असतं. स्पेशली अशा मेथडनी याने सुद्धा खूप छानरित्या निघतं. आता हे कसं काढायचं हे बघ. म्हणजे कधीही काढताना तुमची स्किन ड्रायवरती तुम्ही यूज नाही करायचं. अगदी स्किन मुलायम असली पाहिजे, सॉफ्ट असली पाहिजे. तुम्ही तेल वापरू शकता, तुम्ही कोणतेही मॉइश्चरायझर वापरू शकता. मी नेव्हियाचं वापरते. तर कोणत्याही प्रकारचं क्रीम जे तुमच्या स्किनला अगदी छान मुलायम करेल, जेणेकरून रेझर काढताना आपल्याला ती ना रेझर अगदी छान स्मूथली काढल्या जाईल. त्याच्यामुळे आपल्याला ही गोष्ट यूज करायची असते. तर ती फिरलच नाही तर तुम्हाला रेडनेस येण्याची खूप शक्यता असते आणि मग आपल्याला वाटते की आपल्याला पिंपल्स का आले. कारण हेच असतं की आपण ना त्या स्किनला एकदम सॉफ्ट नसतं केलेलं. छान सॉफ्ट करायचं. म्हणजे कधीही काढताना तुमची स्किन ड्रायवरती तुम्ही यूज नाही करायचं. अगदी स्किन मुलायम असली पाहिजे, सॉफ्ट असली पाहिजे. तुम्ही तेल वापरू शकता, तुम्ही कोणतेही मॉइश्चरायझर वापरू शकता. मी नेव्हियाचं वापरते. तर कोणत्याही प्रकारचं क्रीम जे तुमच्या स्किनला अगदी छान मुलायम करेल, जेणेकरून रेझर काढताना आपल्याला ती ना रेझर अगदी छान स्मूथली काढल्या जाईल. त्याच्यामुळे आपल्याला ही गोष्ट यूज करायची असते.
जर ती फिरेलच नाही तर तुम्हाला रेडनेस येण्याची खूप शक्यता असते आणि मग आपल्याला वाटते की आपल्याला पिंपल्स का आले. कारण हेच असतं की आपण ना त्या स्किनला एकदम सॉफ्ट नसतं केलेलं. छान सॉफ्ट करायचं. आता तुम्हाला असं वाटत असेल की मला नाही केस, पण तुम्ही जर अगदी निरीक्षण केलं तर बघा इथे या साईडने मला भरपूर केस आहे. दिसताना ते दिसत नाही, परंतु जेव्हा तुम्ही काढल्यानंतर त्याचा फरक सुद्धा जाणवतो. तर आता मी तुम्हाला ते सांगते कसं करायचं. आता कार्मसीचं कोणतंही रेझर तुम्ही घेऊ शकता. कार्मसीचंच घेतलं पाहिजे असं सुद्धा नाही, कोणत्याही ब्रँडचं, पण मला हा ब्रँड खूप छान वाटतो. अशा प्रकारे हे रेझर असतं आणि याला फिरवण्याची पद्धत सांगते. या प्रकारे तुम्हाला इथे पॉइंट करून अगदी या डायरेक्शनने, आणि खूप तुम्हाला घासायचं नाही आहे, अगदी खूप हळूवारपणे आणि याचने. आणि जेव्हा कोणतेही तुम्हाला दिसत नसेल किंवा काही होत नसेल, जेव्हा मी याला आता हा कॉटन पॅडमध्ये जेव्हा मी याला केस असे असतात जे दिसत नाही परंतु असतात. काही वेळेला खूप ग्रोथ झाली असेल तर दिसतं, पण ज्यावेळी तुमची ग्रोथ खूप नसेल झाली ना तेव्हा दिसत नाही. अशा प्रकारे एकाच वेळी तुम्हाला एकच ठिकाणी खूप वेळा त्याला रब नाही करायचं. अगदी हळूवारपणे मी पकडला पण अशा डायरेक्शननी आहे, म्हणजे केसांच्या उगवण्याच्या उलट्या डायरेक्शनला, जसं आपण वॅक्समध्ये करतो. पण तो खूप वेळा एकाच ठिकाणी नाही करायचं. जर नाही निघालं असेल तर ठीक आहे, थोडीशी गॅप जाऊ द्या, पुन्हा तुम्ही करा, पण शक्यतो ना एका रेझरमध्ये काढण्याचा प्रयत्न करा. आणि हे जसं जसं तुम्ही करत जाल तुम्हाला खूप सुटेबल होईल. ही साईड जर तुम्हाला घ्यायची असेल तर मी या डायरेक्शनने पकडून, ठीक आहे, आणि लगेच इथे पण इतका हा डिफरन्स तुम्हाला लगेच दिसून येतं. आणि समजा इथे एक फिंगर ठेवायची आहे, बस इतकं तुम्हाला त्याला एका डायरेक्शनने फिरवायचं आहे, लगेच निघतं. आणि ही मेथड ना तुमच्या स्किनला खूप सॉफ्ट करतं, लिटरली खूप सॉफ्ट करतं. किंवा ना यांनी काढल्यानंतर ना तुमच्या जे पण तुम्ही प्रोडक्ट यूज कराल, क्रीम यूज कराल किंवा मेकअप कराल, इतकं सुंदर दिसायला सुरुवात होते. म्हणजे कारण की ते स्किन खूप सॉफ्ट झालेली असते. आणि जर तुम्हाला वाटत असेल की या भागातले केस कसे काढायचे, लिटरली फक्त इथे पकडायचं आणि हळुवारपणे बस या डायरेक्शननी, किंवा इथे जर तुम्हाला काढायचं असेल या डायरेक्शननी, फक्त तुम्हाला इक्वल टू ज्या साईडनी तुमची वाढ असेल त्याच्या उलट्या डायरेक्शननी रब करायचं नाही, हळूवारपणे काढा. याच्यामध्ये तुमचा खूप घट्टपणा असू द्या, म्हणजे काढताना तुम्ही अगदी असं काढायचं, पण त्याला घासायचं नाही. घासल्याने ती स्किन खूप घाणेरडी होईल, लक्षात घ्या. तुम्हाला फक्त त्याला एकदम पक्क पकडून अगदी उलट्या डायरेक्शनने क्रॉस करायचं आहे. स्किनचं प्रत्येक केस निघतं, कारण की हे रेझर खूप छान आहे. कार्मसीचे मी आजपर्यंत यूज केले, बाकी ब्रँड मी नाही तितकं बघितलं. बाकीचे ब्रँडपेक्षा मला कार्मसी खूप छान वाटलं, त्यामुळे मी यूज करते आहे. आणि इतक्या सॉफ्ट डायरेक्शनने जेव्हा आपण काढतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपली स्किन ना खूप सॉफ्ट झालेली असते. लिटरली आता जर मी कोणतंही प्रोडक्ट लावलं, कोणतीही गोष्ट लावली तर ती खूप स्मूथली लागेल. आणि तेच जर तुम्ही यांनी काढत असाल, याने सुद्धा बेस्ट निघतं, म्हणजे लिटरली खूप छान प्रकारे निघतं. आता मी तुम्हाला सांगते, हा जो नॉब आहे हा फेस रेझरचा आहे, म्हणजे तुम्ही इथून याने फेसने काढू शकता. ही जी पद्धत आहे ही आयब्रोचे काढण्याची पद्धत आहे. जर तुम्हाला आयब्रो कसं काढायचं किंवा कोणती मेथड यूज करायचं जर तुम्हाला
पाहिजे असेल यावरती व्हिडिओ तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवेल. बट याने सुद्धा खूप छान निघतं. जसं आता या साईडने ना मी काही काढलेलं आहे, पण मी इथे क्रीम लावलेलं आहे. याला क्रीमची गरज नाही आहे, ठीक आहे. याला क्रीमची याच्यासाठी गरज नाही, कारण की एक मशीन आहे. ही मशीन असल्यामुळे ना तुम्ही हळूवारपणे, कारण की घासत नाही आहे तुम्ही स्किनला, त्यामुळे तुम्ही क्रीम नाही लावलं तरी चालेल. फक्त याचा एकच डिसॲडव्हान्टेज आहे की केस मुळासकट निघत नाही आणि स्किन जी डेड स्किन असतात ती सुद्धा निघत नाही. फक्त एक वरच्या लेअरमध्ये केस काढतं. म्हणजे तुम्हाला खूप गडबड असेल, कोणत्या फंक्शनला पार्टीला जायचं असेल, याला वापरताना थोडी काळजी घ्यावी लागते रेझरला, याला नाही. तर हे बेस्ट आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडचं यूज करू शकता. मी हे ॲमेझॉनवरती घेतलेलं आहे. प्रोडक्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की राहील. आता तुम्ही बघू शकता लिटरली ना स्किन तर मुलायम सॉफ्ट होते. जसं का आपण आता फेशियल करणं किंवा याच्यानंतर काही गोष्टी करणं, हां फक्त एका गोष्टीची तुम्ही काळजी घेऊ शकता की आफ्टर रेझर ना तुम्ही स्क्रबिंग करू नका, ठीक आहे. कारण की आपण डेड स्किन काढलेली असतो, पोर्स ओपन झालेले असतात, खूप हायड्रेशन खूप एकदम हार्डवालं फेसवॉशसुद्धा वापरायचं नाही. एकदम माइल्डवालं, सुटेबल, छान, स्वच्छ आणि खूप हायड्रेशन देतं. एक दिवस तरी देत राहा. आणि पुन्हा एक काळजी म्हणजे जर तुमचं फंक्शन असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की 2 दिवसाच्या आधी ना तुम्ही केस काढून घ्यायचे, फेस रेझर करून घ्यायचं. कारण की कधी कधी असं होतं की आपल्याला बम्प्स येतात, रेड मार्क्स येतात, तर मग ते फंक्शनमध्ये छान नाही वाटत. ॲज कम्पेअर टू 2 दिवसापर्यंत ते सगळं सॉफ्ट आणि सगळं व्यवस्थित होऊन जातं. जर तुम्हाला फंक्शनला जायचं असेल तर 2 दिवसाच्या आधी तुम्ही ही ट्रीटमेंट करू शकता. आणि अशी ही ट्रीटमेंट तुम्हाला खूप स्वच्छ, खूप मुलायम स्किन देणारी आहे. तर आय होप तुम्हाला ही मेथड आवडली असेल. आणि तुम्हाला जर ही मेथड आवडली आणि तुम्ही जर अप्लाय केली, प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असं हा कंपॅरिझन होतं ॲज कम्पेअर टू इलेक्ट्रिक रेझर आणि नॉर्मल जे आपले रेझर आहे. दोन्ही खूप छान आहे, पण प्रत्येकाची आपले ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज आहे. तुम्हाला कोणतं सूट होतं ह्याच्यावर तुम्ही नक्की बघू शकता. आणि याचं ट्युटोरियल जर तुम्हाला बघायचं असेल तर ते माझ्या शॉर्ट्समध्ये सुद्धा आहे. खूप सोपं आहे, खूप व्यवस्थित आहे. फक्त मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोड्या गोष्टी आपल्याला ॲडजस्ट कराव्या लागतात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, युजफुल ठरलेला असेल आणि यानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्याची खूप छान प्रकारे काळजी घ्याल. आणि मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.